नमस्कार. आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे, तो म्हणजे आपण बनवणार आहोत आयुर्वेदिक घरगुती फेस क्रीम किंवा विंटर क्रीम ज्याला आपण म्हणू शकतो. विंटर क्रीम. कारण माऊ ती मागचे 3 ते 4 वर्ष घरी बनवून वापरतीये आणि खूप लोकांचे डीएम येतात. काय ग माऊ, तुझ्या एवढ्या ग्लोईंग स्किनचा राज काय आहे आणि तुझं विंटर स्किन रुटीन काय आहे, तुझं रेग्युलर तू स्किनला कोणते प्रोडक्ट्स वापरते, तू सनस्क्रीन कोणतं यूज करते, तू बॉडी लोशन कोणतं यूज करते, हे सगळं डीएम मध्ये, इन्स्टा मध्ये किंवा युट्यूबच्या मेल्स मध्ये आम्हाला येत होतं कंटिन्युअस. तर आम्ही आज ते सिक्रेट रिव्हील करायचं ठरवलंय आणि आयुर्वेदिक अशी विंटर फेअरनेस क्रीम जी वर्षभर तुम्ही वापरू शकता, ज्याच्यामुळे एकतर तुमची स्किन म्हणजे ड्राय असू दे, रफ स्किन असू दे, टॅनिंग असू दे, तुमची बेस्ट रिझल्ट येणार आहे. दुसरी गोष्ट, नुसतं ड्राय स्किनच नाही तर तुम्ही पिंपल्ससाठी वापरू शकता, तुम्ही त्याच्यानंतर क्रॅक हिल्ससाठी वापरू शकता, फाटलेल्या त्वचेसाठी वापरू शकता, सोरायसिस, एक्झिमा, इचिंग, सनबर्न, कुठल्याही प्रकारे भाजलं घरामध्ये कोणाला तरी सुद्धा ती क्रीम वापरू शकता. सो अशी मल्टीपर्पज क्रीम आपण आज बनवणार आहोत. तर तुम्हाला या क्रीमचे डिटेल्स, प्रोसिजर पूर्ण बघायची असेल तर व्लॉग संपूर्ण बघा. चला आता मग प्रोसेसला सुरू करूयात. तर आज आपण जे बनवणार आहोत ते आहे विंटर सनस्क्रीन किंवा विंटर फेअरनेस क्रीम तुम्ही त्याला म्हणू शकता. त्यासाठी साहित्य घरगुती आणि एकदम फुकटातलं साहित्य वापरायचे. ते म्हणजे जे अवेलेबल किचन मध्ये तुम्ही रोज वापरता ते आहे शुद्ध गाईचं तूप घेतलेलं आहे. ठीक आहे, क्वांटिटी तुम्हाला जशी क्रीम बनवायची तेवढं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर काय लागतं तर देवताट आणि देवतांब्या, हे जनरली प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याचे असतात. आणि पाहिजे म्हणजे पाणी. बस एवढ्याच याच्यामध्ये आपलं विंटर क्रीम फेअरनेस क्रीम तयार होणार आहे. आश्चर्य वाटलं असेल ना एवढ्या गोष्टी, क्रीम कशी बनणार, कशी फेअरनेस क्रीम बनेल बाबा. पण हे 5000 वर्ष जुना आयुर्वेदिक सायन्स आहे आणि हीच तर मजा आहे आयुर्वेदामध्ये. तर ते आता प्रत्यक्षात लाईव्ह डेमो तुम्ही बघणार आहात की आपण बनवून तुम्हाला दाखवणार आहोत. सो सुरू करूया, चला. तर आता आपण टाकतोय काही म्हणजे 8 ते 10 चमचे साधारणतः तूप आम्ही घेणार आहोत. आणि आता थंडीमुळे थोडंसं थिजलंय पण काय हरकत नाही. आता आपण तूप टाकतोय. तर आता आपण तूप घेतलंय आणि तुपाला आपण आता फेटायला चालू केलेलं आहे. त्याची सुरुवात अशी तूप फेटण्यापासून करायची. आणि माऊ आता ते तयार करून तुम्हाला दाखवतीये. किती वेळ करायचं सांगा डॉक्टर. आता हे असं किती वेळ करायचं हे दाखवायचं आहे आपल्याला सर्वांना. थांबा, करत राहा. पेस्ट तयार व्हायला लागलेली आहे. आता अजून वेळ. त्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत. हा पहिल्यांदा आपण पाणी त्याच्यामध्ये ऍड करतोय. पहिले थोडंसं कमी प्रमाणात केलं तरी चालेल, नंतर तुम्ही धुवायला चालू करायचंय थोडक्यात त्याला. ठीक आहे, तर ह्या पहिला पाण्याचा आपण त्याला हे दिलेला आहे आणि पाण्याने असं त्याला फेटून घ्यायला सुरुवात केली माऊनी. आता थोडेसे कष्ट आहेत, खरंच कष्ट आहेत, बट रिझल्ट बेस्ट भेटणार आहे तुम्हाला. आणि ते पण आयुर्वेदिक क्रीम आहे, त्याच्यामुळे नो साइड इफेक्ट, नथिंग. खरंच खूप सुंदर रिझल्ट मिळतात या क्रीमचे. आणि आता आपण बघूयात पुढे काय होते. एकदम क्रीमी त्याचं टेक्स्चर आता तयार झालेलं आहे. आता जे आपण धुतलेलं पाणी आहे ते अशा पद्धतीने क्रीमी टेक्स्चर तयार झालंय. आता ते पहिलं वॉशचं जे पाणी आहे ते अशा पद्धतीने काढून फेकून, ते मॅक्सिमम अब्सॉर्बच होतं, पण हे आता अशा पद्धतीने त्यातलं पाणी काढून टाकायचं. अशा पद्धतीने ते क्रीमी टेक्स्चर जे तयार झाले ते वारंवार असं मध्ये घ्यावं लागतं आणि ते मध्ये घेऊन मग पुन्हा फेटायला चालू करायचं. आता हा जवळपास आमचा 7वा वॉश चालू आहे. आता बघूयात अजून किती वेळा करायचंय, तुम्हाला नक्की दाखवतो, बघत राहा. पुरणपोळीचं फील येतं, पुरणाचं फील येतंय माऊला. पुरण तयार करतो तसं माऊला फील येतंय. क्रीमी टेक्स्चर तुम्ही बघू शकता, भरपूर असं क्रीम तयार झालंय छान सर. आणि आता परत फेटायला माऊ चालू करते. जवळून एकदा दाखव. क्रीमी असं मस्त टेक्स्चर तयार झालंय. आता बघा कसं झालंय. आता माऊ पुन्हा एकदा फेटायला चालू करते. यस, हळूहळू त्याला मध्ये मेन स्ट्रीम मध्ये माऊ घेईल आणि मध्ये व्यवस्थित असं फेटलं जाईल छान पैकी. आणि अशा पद्धतीने थोडासा कष्ट पडतात बरेच, पण जेव्हा हे फायनल प्रोडक्ट तयार होतं ना. आणि आता ऑलमोस्ट 97 टाइम्स माऊचं फेटून झाले. आता पुन्हा एकदा 97 वेळी माऊने पाणी काढलेलं आहे.
एकदम. पुन्हा एकदा आता अजून 3-4 वेळा 3 वेळेला करावं लागणार आहे. त्यामुळे माऊने आता पुन्हा पाणी ऍड केले आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता Almost पूर्ण creamy झाली. क्रीमी, म्हणजे एकदम स्ट्रॉंग असं क्रीम तयार झालंय. तुम्हाला 100 वेळा रिपीट करायची आहे आणि पूर्ण तुम्हाला असं फेटत राहायचं, पाणी त्याच्यामध्ये जिरवत राहायचं. तुपामध्ये पाणी जिरवून त्याचं फेटत काय लागते काढून टाकायचं. तर 100 टाइम्स केलं की झालं तुमची विंटर क्रीम, स्किन क्रीम फेअरनेस क्रीम तयार. याचं चालू. मावशी निघून जाईल. कसं झालंय? अरे बापरे माऊ, तू लोण्याचा गोळाच तयार केलाय. मस्त लोणी खायला टाकतात मस्त. खूप क्रीमी झाले आता. लोण्याचा गोळा तयार केला माऊने मस्त. ओके, सो आपलं मस्त पैकी आपली स्किन क्रीम आता रेडी झाली. आता त्याला मस्त आपण पॅकिंग मध्ये भरूया आणि तुम्हाला दाखवूया. फ्रॅग्रन्स जर तुम्हाला टाकायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही फ्रॅग्रन्स ऍड करू शकता. फ्रॅग्रन्स ऍड करू शकता त्याच्यामध्ये, की तुम्हाला ते स्किन क्रीम थोडंसं अजून जरा फॅन्सी वेनी पाहिजे असेल तर तुम्ही फ्रॅग्रन्स ऍड करू शकता. आणि अशा पद्धतीने आपलं स्किन क्रीम रेडी झालेलं आहे आणि रिझल्ट 100 टाइम्स फेटलंय आणि खूप माऊचा हात गेलाय भयानक. असंच तुम्हाला आता तो थोडं- हात दाबून द्यायला लागणार आहे मला. और आपको रिजल्ट देखना है, दिखाव बघायचा result. दिखाव बघा. आणि हे आहे आपण तयार केलेलं स्किन क्रीम आणि हे तूप जे घेतलं होतं आणि हे तूप आहे. ते तूप आहे. See the difference. हे तूप घेतलं होतं आणि क्रीम रेडी झाली आहे. तुम्हाला मुद्दाम रॉ दाखवलंय, खूप फॅन्सी नाहीये. बरण्या पण मुद्दाम आम्ही सेम ठेवल्यात की जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की एक्झॅक्टली आम्ही किती आता मेहनत ही घेतली. क्रीम मी वापरणार. आता winter माऊला साठी विंटर साठी मस्त पूर्ण क्रीम भेटली. मॉइश्चराइज, खूप ग्लोईंग स्किन होते आणि याचे बरेच अनेकही आयुर्वेदिक फायदे सुद्धा. ओव्हरऑल स्किन क्रीम आहे ही, म्हणजे तुमची नितळ माऊ सारखी ग्लोईंग स्किन तर तुम्हाला मिळणारच आहे, पण नितळ ग्लोईंग त्वचेसोबत बाकीचे सुद्धा फायदे आहेत. सो ऑल इन वन ही एक चांगली स्किन क्रीम आहे जी घरच्या घरी फुकटात तुम्ही नक्की बनवू शकता. तर ह्याबद्दल तुम्हाला काही कन्सर्न असेल, अजून काही डिटेल्स हवे असेल तर आम्ही खाली कॅप्शन मध्ये सगळं डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही सगळं टाकणार सांगणार आहोत. आहे. पण काही क्वेरीज असतील तर आम्हाला नक्की युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये DM सांगा. करा. आणि अजून तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने जे जे हवं आहे ते आम्ही सगळं होममेड तुम्हाला बनवलेलं दाखवू. तर नक्की तुम्हाला नक्की घरी बनवलेले कुठले असे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स हवे असतील तर आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्याचे डेमो तुमच्यासाठी Yes, घेऊन येऊ. नक्कीच. आणि ही स्किन क्रीम किंवा फेअरनेस क्रीम नक्की वापरा. आणि 100% कसा result चांगली येतो आहे. ते पण कमेंट करून नक्की सांगा. थोडेसे एफर्ट्स आहेत पण ट्राय करून पण बघा. घरच्या घरी बनतंय, आयुर्वेदिक. साईड इफेक्ट No फ्री side आहे, effect. केमिकल Yes. नाहीये, काही नाहीये. फक्त काय वापरलं बाजारामध्ये तर भरपूर तुम्हाला बॉडी लोशन्स भेटतील, क्रीम भेटतील, बट ठीक आहे थोडंसं ट्राय ह्या करून बघा. पद्धतीने नॅचरल तुम्हाला नाही भेटणार. Yes. हे स्वतः मेहनत करून जेव्हा तुम्ही बनवता त्याचा ग्लो एक वेगळाच असतो. सो थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉगला बाय बाय. बाय.